टीममेट्स, आज आपण पाहणार आहोत सर्टिफिकेट वर्सेस प्रोजेक्ट, विच वन इज द इम्पॉर्टंट फॉर करिअर. देन सी, एक कॅन्डिडेट आहे, त्याच्याकडे 10 सर्टिफिकेट्स आहे, बट टिल ही इज जॉबलेस. कारण तो फक्त रिझ्यूमवरती काय करतोय, सर्टिफिकेट ॲड ऑन करतोय ॲक्च्युली, पण प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स त्याच्याकडे काहीच नाही आहे. आणि आपल्याकडे अजून एक कॅन्डिडेट्स आहे, त्यांनी 2च प्रोजेक्ट्स ॲड केलेत ॲक्च्युली, जी की रिअल टाईम त्यांनी काम केलेले प्रोजेक्ट्स ॲड केलेत आणि त्याला इझिली प्लेसमेंट पण भेटलं आहे आणि एक 7 ते 8 लाखावरती तो आज काम पण करतो इंडस्ट्रीमध्ये. तर इन शॉर्ट मला हे सांगायचं आहे तुम्हाला, जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल, फक्त सर्टिफिकेट करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट्सवरती फोकस करा, जेणेकरून तुम्हाला तिथे रिअल टाईम नॉलेज भेटेल. आणि सर्वात इम्पॉर्टंट, जर तुम्ही इंटरव्ह्यू देत असाल तर सर्टिफिकेट फक्त 1-2 मिनिटामध्ये विचारून फिनिश होतील, तुम्ही काय काय सर्टिफिकेशन्स केलेत. पण प्रोजेक्टवर तुमचा इंटरव्ह्यू चालणार आहे 30 मिनिट्स. त्याच्यामुळे तुम्ही जे काही स्किल युटिलाइज केलं आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. इन शॉर्ट सांगायचं झालं तर सर्टिफिकेट आपल्याकडे काय करते, फक्त ॲक्च्युली तुम्ही फ्रेशर आहे, राईट, कोर्स कंप्लीट केल्याचं तुमचा प्रूफ आहे ॲक्च्युली, आणि नॉलेज स्टार्ट केल्याचं सिग्नल आहे. पण जर तुम्ही प्रोजेक्ट स्टार्ट करतायत तर साहजिक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जे काही लॉजिक बिल्डिंग केलं आहे, जे काही तुम्ही प्रॉब्लेम सोल्युशन दिले ते सगळ्याचं प्रूफ तुमचं म्हणजे प्रोजेक्ट आहे ॲक्च्युली. त्यामुळे जे काही क्वेश्चन्स येणार आहे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये, ऑल क्वेश्चन गोज ऑन प्रोजेक्ट. आणि जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल, राईट, तर तुमच्यासाठी सर्टिफिकेट फक्त एक बेसिक लेवल झालं ॲक्च्युली, आणि बेसिक सर्टिफिकेट ॲड करून उपयोग पण नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे काही काम करतात इंडस्ट्रीमध्ये ॲक्च्युली, जे काही तुमचे रिअल टाईम प्रोजेक्ट्स आहे त्याच्याच बेसवरती तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. आज आपण असे पण कॅन्डिडेट्स पाहतो ॲक्च्युली मार्केटमध्ये की ते प्रोजेक्ट्स कोणता पण कॉपी पेस्ट करून टाकतात, आणि जेव्हा त्यांना इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारतात, एक्सप्लेन युअर प्रोजेक्ट आर्किटेक्चर, व्हॉट आर द टेक स्टॅक यू यूज, तर त्या मुलाने किंवा त्या कॅन्डिडेट्सने जर काम केलेलं नसेल तर ते एक्सप्लेन नाही करू शकत ॲक्च्युली. त्यामुळे तुम्ही जे काही प्रोजेक्ट्स ॲड करतायत ते प्रोजेक्ट असे असावा की जे तुम्ही वर्क केलेले आहे, किंवा ॲटलिस्ट तुम्ही त्याच्यावरती इन्हान्समेंट केलेलं आहे, किंवा तुम्ही काही सोल्युशन्स दिलेले आहे, जेणेकरून तुम्ही कॉन्फिडन्सली बोलू शकता. आणि इंटरव्ह्यूमध्ये हा पण एक क्वेश्चन असतो ॲक्च्युली, विच इज द मोस्ट चॅलेंजिंग टास्क यू हँडल, राईट. तर तो चॅलेंजिंग टास्क तुम्हाला तो म्हणजे स्वतःहून आला पाहिजे, कारण तुम्ही जे हँडल केले तेच तुम्ही एक्सप्लेन केलं पाहिजे. आणि अजून एक सांगायचं झालं तुम्हाला, तर इंटरव्ह्यूमध्ये असे भरपूर क्वेश्चन असतात जे की सिनेरिओ बेस असतात, आणि त्यामध्ये समजून जातं तुम्ही काम केले की नाही. त्यामुळे माझं हेच रिकमेंडेशन असेल, तुम्ही सर्टिफिकेट करा, असं नाही काही करायचं नाही आहे, पण लिमिटेड 1-2 सर्टिफिकेट फाईन आहे. तुम्हाला 10-10 सर्टिफिकेट्स ॲड करून त्या रिझ्यूममध्ये टाकून काहीच उपयोग नाही आहे. कारण जे तुमचं काम चालणार आहे कंपनीमध्ये ते तुमचं नॉलेज बेस चालणार आहे, प्रोजेक्ट बेस काम चालणार आहे ॲक्च्युली. त्याच्यामुळे तुमच्याकडे टाईम आहे, टाईम म्हणजे मोर दॅन मनीपेक्षा पण आपण जास्त व्हॅल्युबल म्हणू शकतो. तर हा टाईम तुम्ही युटिलाइज करा तुमचं प्रोजेक्ट्सवरती वर्क करायला ॲक्च्युली, जेणेकरून तुम्ही जेव्हा रिअल टाईम प्रोजेक्ट्सवरती काम करशाल तेव्हा तुम्हाला नॉलेज जास्त भेटणार आहे, कारण तिथे तुम्ही रिअल टाईम चॅलेंज वगैरे तुम्ही फेस करणार ॲक्च्युली. तर असे भरपूर क्वेश्चन्स असतात. सपोज प्रोडक्शनमध्ये इश्यू आला तर तुम्ही कसा फेस करणार, तुम्ही कसा सॉल्व्ह करणार तो इश्यू, राईट. अगेन क्वेश्चन्स असतात, एखादी सिक्वल क्वेरी आहे पण परफॉर्मन्स चांगला येत नाही, किंवा एपीआयचा परफॉर्मन्स चांगला नाही, हाऊ यू विल अप्रोच द सोल्युशन्स ॲक्च्युली. जसं एक्झाम्पल सांगायचं आहे तुम्हाला की जर तुम्ही एखादं ई-कॉमर्स ॲप्लिकेशन वापरतायत आणि तुम्ही जर सगळ्या डेटा फेच करायला सुरुवात केली आणि ॲट ए टाईम, डेफिनेटली परफॉर्मन्स गोज टू डिग्रेड. इट मीन्स डाऊन होईल परफॉर्मन्स ॲप्लिकेशनचा. डेटा येईल पण स्लोली येईल ॲक्च्युली. तर त्या ठिकाणी तुम्हाला पेजेशन वापरता आलं पाहिजे, इंडेक्सिंग तुम्हाला वापरता आलं पाहिजे, राईट. तर ह्या गोष्टी तुम्ही वर्कआउट करणं गरजेचं आहे. पेजिनेशन म्हणजे काय की जेवढं तुम्हाला डेटा पाहिजे पेज, आणि त्याची आपण साईज देणार ॲक्च्युली, त्याच्या बेसवर तो डेटा फेच करून आणला आपल्याकडे, राईट, जेणेकरून ॲप्लिकेशनचा परफॉर्मन्स पण चांगला येईल. हे तुम्हाला सर्टिफिकेशनमध्ये शिकायला भेटणार नाही, कधीच नाही. सर्टिफिकेशनमध्ये काय असणार आहे, थिअरी असणार आहे तुमचा, राईट, आणि ते तुम्ही कुठे पाहून पण तुम्ही कंप्लीट करू शकता सर्टिफिकेशन. आजकाल आपण पाहतो, जरी ऑरेकल सर्टिफाईड जावा प्रोफेशनल असेल किंवा ज्या काही इंटरनॅशनल एक्झाम आहेत तरी तुम्ही ते पाहून किंवा तुम्ही वाचून तुम्ही ते आन्सर देऊ शकता. पण जर तुम्ही रिअल टाईम प्रोजेक्ट्सवरती काम करता ॲक्च्युली, म्हणजे तुमच्यासमोर क्लायंट आहे आणि जे तुम्हाला सोल्युशन द्यायचं आहे त्याला बोलतो आपण रिअल टाईम सोल्युशन. त्यामुळे आज मार्केटमध्ये सर्टिफिकेटपेक्षा पण प्रोजेक्टची व्हॅल्यू जास्त आहे. तर बिगिनर सर्टिफिकेट जर असेल तर काहीच व्हॅल्यू नाही त्याची, आणि रिझ्यूम भरायला तर अजिबात आपलं सर्टिफिकेट करायचंच नाही आहे. त्यामुळे जे काही रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्स आहेत ते तुम्ही जास्त ॲड करा. आणि अजूनच तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं झालं, सर्टिफिकेट जर तुम्ही ॲड करतायत, एक लाईनमध्ये पूर्ण सर्टिफिकेट तुम्ही ॲड करू शकता ॲक्च्युली, राईट. पण जेव्हा तुम्ही प्रोजेक्टचं डिस्क्रिप्शन ॲड करतायत तेव्हा ॲटलिस्ट तुम्हाला एक पेज किंवा ॲटलिस्ट हाफ पेज तर तुम्हाला एक डिस्क्रिप्शन ॲड करावं लागतं. एक्झाम्पलच पाहायचं झालं तर प्रोजेक्टचं नेम आलं, त्यामध्ये तुमचा रोल, त्यानंतर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी झाली, आणि त्यानंतर येतं प्रोजेक्टचं डिस्क्रिप्शन, आणि त्याच्या बेसवरती तुमच्याकडे डोमेन नॉलेज पण भेटतं. आणि इंटरव्ह्यू आले बेस
त्याला हा ऑलवेज इंटरेस्ट असतो की तुम्ही कोणत्या डोमेनवरती काम केलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही काय काय एक्सपर्टीज लेवलला तुम्ही सोल्युशन्स दिलेत, तेच त्याला तुमच्याकडून जाणून घ्यायचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं हे पण ॲक्च्युली की जर आपण जावा यूज करतो किंवा आपण फुल स्टॅकवरती काम करतोय आपण, जसं की जावाच लेटेस्ट व्हर्जन 25 आलेले LTS व्हर्जन ॲक्च्युली लॉंग टर्म सपोर्ट. अगेन स्प्रिंग बूट आपल्याकडे स्प्रिंग बूट 4 ॲक्च्युली क्रिएटिंग द रेस्ट APIs. इट मीन्स फॉर कंट्रोलर लेअर. डेटाची API वी आर युजिंग फॉर पर्सिस्टन्स लेअर. अगेन स्प्रिंग सिक्युरिटी आपण यूज करतो. म्हणजे आज तुम्ही कोणतं पण ॲप्लिकेशन पाहिलं तर त्याला सिक्युरिटी इम्पॉर्टंट ॲक्च्युली, राईट? येस. तर सर्टिफिकेशनमध्ये तुम्हाला हे सिक्युरिटी वगैरे इम्प्लिमेंट करायला भेटणार नाही चान्स. प्रोजेक्टमध्ये तुम्हाला सिक्युरिटी वगैरे सगळे इम्प्लिमेंट करायला चान्स भेटेल. इव्हन तुम्ही आर्किटेक्चर पण फॉलो करू शकता ॲज अ मायक्रो सर्व्हिस बेस आर्किटेक्चर. देन सी, आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची वेबसाईट आहे आपल्याकडे, ज्याला आपण बोलतो डिजिलॉकर, जिथे की आपले डॉक्युमेंट्स आपण सेव्ह करतो, राईट, क्लाउड प्लॅटफॉर्मवरती. आणि ती फ्री वेबसाईट आहे आपल्यासाठी, करेक्ट. तर ही डिजिलॉकर वेबसाईटसुद्धा जर तुम्ही पाहिलं तर सिक्युअर बाय युजिंग JW टोकन. जर जे कोणी स्टुडंट्स असतील किंवा वर्किंग प्रोफेशनल असेल, ज्यांना पूर्ण टाईम नसेल भेटला ॲक्च्युली की JW हाऊ इट वर्क्स, तर मी तुम्हाला सांगेन, जर तुम्ही तुमच्या ब्राउझरवरती म्हणजे क्रोम ब्राउझरवरती जर तुम्ही ओपन केलं की डिजिलॉकर, राईट, तर गव्हर्नमेंटची वेबसाईट ओपन होईल. तिथे तुम्ही कंट्रोल शिफ्ट ट्राय करा आणि एकदा की तुम्ही कंट्रोल शिफ्ट ट्राय केलं की तुम्हाला तिथे वरती ऑप्शन दिसतील, राईट? येस. त्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशनवरती क्लिक करा. एकदा की तुम्ही ॲप्लिकेशनवरती क्लिक केलं, त्याच्या आतमध्ये तुम्हाला लोकल स्टोरेज किंवा सेशन स्टोरेज दिसेल. तिथे क्लिक करा, तुम्हाला लगेच JW टोकन दिसणार आहे. जो फर्स्ट पार्ट आहे तो आहे हिडर, नंतर आहे पेलोड, नंतर आहे सिक्रेट. तर हे तुम्हाला रिअल टाईम शिकायचं आहे. हे तुम्हाला प्रोजेक्टमध्ये शिकायला भेटेल. आणि जे काही प्रोजेक्ट्स मी ॲड करतो आहे प्रत्येक विकेंडला ॲक्च्युली, दोज ऑल आर द रिअल टाईम प्रोजेक्ट्स. म्हणजे तुम्हाला तिथे पण हे टोकन वगैरे सगळं शिकायला भेटणार आहे. आणि आर्किटेक्चर पण आपण मायक्रो सर्व्हिस फॉलो करतो आहे. म्हणजे मला हे म्हणायचं आहे, जर तुम्ही रिअल टाईम काम करताय, तुम्हाला चॅलेंज पण फेस करायचे आणि त्याच्यावर तुम्हाला वर्क पण करायचं आहे. आणि नक्कीच जर तुम्ही सोल्युशन्स देत आहेत तर तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन पण हाय लेवल असणार ॲक्च्युली. आणि इझिली तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. तर इन शॉर्ट मी सांगेन, सर्टिफिकेटचं वेटेज फक्त हे 5 ते 10% असणार आहे तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये. आणि जर तुमचा प्रोजेक्ट आहे तर ऑलमोस्ट इट गोज 90 to 95% वेटेज. म्हणजे जो काही तुमचा इंटरव्ह्यू क्लिअर होणार आहे तो तुमच्या प्रोजेक्ट बेसवरच क्लिअर होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, सर्टिफिकेट कुठून तुम्ही केलं आहेस, राईट? त्याच्यावर फक्त तुम्हाला एक मिनिट किंवा एक अर्धा सेकंड तुम्हाला क्वेश्चन विचारतील, पण तुमचा प्रोजेक्ट एक्सप्लेन करायला तुम्हाला नक्कीच 30 मिनिट्स पण देतील. कारण त्याच्याच बेसवर तुमचे क्वेश्चन्स होणार आहेत ॲक्च्युली, जे काही क्वेश्चन्स असणार आहे, राईट? येस. आणि बहुतांश कॅन्डिडेट्स आज मी पाहतो ॲक्च्युली, किंवा आय वर्क विथ इन्फोसिस, ॲक्सेंचर, इवन ट्रान्सयुनियन. तर मोस्टली कॅन्डिडेट्स असे असतात ॲक्च्युली, डिफरंट स्टेट्समधनं पण असतात, राईट? बरेचसे कॅन्डिडेट्स असे आहेत की त्यांनी काम काहीतरी वेगळंच केलेलं असतं, प्रोजेक्ट काहीतरी वेगळंच लावतात ते, म्हणजे त्यांना ते एक्सप्लेन पण करता येत नाही ॲक्च्युली. आणि हे जे फेक प्रोजेक्ट्स असतात ते इझिली पकडले जातात. त्यामुळे तुम्ही असे प्रोजेक्ट्स लावा ज्याच्यावर तुम्ही काम केलेले, ज्या प्रोजेक्ट्सवर तुम्ही बोलू शकता. इन शॉर्ट म्हणजे काय की तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करता आलं पाहिजे. तर प्रोजेक्ट्स हे इम्पॉर्टंट आहे. सर्टिफिकेट जर तुम्हाला सांगायचं झालं पण तुम्हाला शिकवणार आहे, पण प्रोजेक्ट्स तुम्हाला काय करणार आहे, इम्प्लॉयबल बनवणार आहे. म्हणजे तुम्हाला जे काही जॉब भेटणार आहे तो जॉब पूर्णपणे प्रोजेक्टच्याच बेसवरती भेटणार आहे. त्यामुळे जे काही तुम्ही प्रोजेक्ट्समध्ये स्किल सेट ॲड केलेत, जसं आपण एक्झाम्पल पाहिलं जावा फुल स्टॅकमध्ये, तर आपण ॲड करायला पाहिजे कोर जावा, ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट, डेटाची API, स्प्रिंग सिक्युरिटी, आर्किटेक्चर ॲज मायक्रो सर्व्हिसेस, फ्रंट एंड ॲज रिॲक्ट.जेएस, डेटाबेस ॲज सिक्वल, नो सिक्वल. जसं सिक्वलमध्ये तुम्ही पोझरे वापरला असेल, ऑरेकल, किंवा तुम्ही नो सिक्वलमध्ये MongoDB वापरला असेल, राईट? किंवा मग तुम्ही टूल वाईज आपाचे कापका, डॉकर, क्युबरनेटीज, पोस्टमन API, स्वॅगर UI, इव्हन तुम्ही स्प्लंक वापरला असेल, क्लाउड AWS किंवा GCP वापरला असेल, ते सगळ्या गोष्टी तुम्ही ॲड करायला पाहिजे. कारण त्या तुम्ही प्रोजेक्ट्समध्ये युटिलाइज केलेल्या असणार आहे. सर्टिफिकेटमध्ये तुम्ही एवढ्या गोष्टी ॲडच करू शकत नाही, कारण सर्टिफिकेटला एक लिमिट असते, राईट? तर प्रोजेक्टमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी ॲड करू शकता. आणि जर तुमचा प्रोजेक्ट डोमेन चांगला असेल, तुमचं स्किल चांगलं आहे ॲक्च्युली, जे तुम्ही ॲड केले तुमच्या रिझ्यूममध्ये ॲक्च्युली प्रोजेक्टच्या करस्पॉन्डिंग, तर तुम्ही इझिली तुमचं जे फर्स्ट इम्प्रेशन आहे हे चांगलं पडणार आहे टेक्निकल पॅनलसमोर. आणि नक्कीच रिक्रुटर पण तुम्हाला जास्त प्रेफरन्स करेल, कारण त्यामध्ये त्याला डायरेक्टली दिसतं आहे की यांनी प्रोजेक्ट्सवरती काम केलेलं आहे आणि हे टेक स्टॅक त्यांनी यूज केलेले कॅन्डिडेट्सनी. त्यामुळे तुम्ही तुमचा इझिली फर्स्ट इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. आणि जर तुम्हाला पण बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत तुम्हाला शिकायचं असेल आणि तुम्हाला रिअल टाईम प्रोजेक्ट्सवरती काम करायचं असेल, म्हणजे स्वतः प्रोजेक्ट जर बनवायचे असतील, तर नक्कीच तुम्ही आमचा प्लॅटफॉर्म जॉईन करू शकता, फुल स्टॅक जावा डेव्हलपर. तर आपल्याकडे कॉलेज स्टुडंटसाठी आपण घेतो आहे ऑन जॉब ट्रेनिंग बॅच, जे की तुम्हाला काम पण करायचं आणि शिकायचं पण आहे, राईट? त्यामुळे तुम्हाला इंटर्नशिप पण तुमचं कव्हरअप होऊन जाईल. आणि जे कोणी वर्किंग प्रोफेशनल असाल
तुमचा जर इमिडिएट जॉब गेला असेल, ले ऑफ झाला असेल, किंवा तुम्ही सर्व्हिसमधून तुम्हाला प्रॉडक्टमध्ये स्विच ऑन करायचं आहे, किंवा तुम्ही सिक्वलमध्ये काम करताय पण तुम्हाला जावामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला रिअल टाईम प्रोजेक्ट्स तुम्हाला वर्क करायचं आहे, नक्कीच तुम्ही आमचा प्लॅटफॉर्म जॉईन करू शकता. आणि तुमचं सॅलरी हाईक पण त्याच पटीने होणार आहे. 400 पटीने 300-400 ॲव्हरेज सॅलरी हाईक होतं आपल्याकडे ॲक्च्युली. म्हणजे 300 to 400% तुम्ही सॅलरी हाईक इझिली करू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला प्रॉपर गायडन्स पण भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला मी शिकवणार तर आहेत प्रॅक्टिकली, पण त्याच्यासोबत तुम्हाला आपलं बुक पण अवेलेबल आहे ॲक्च्युली, जे की फिजिकल कॉपी आपल्या पुणे ऑफिसमध्ये अवेलेबल. हे बुक फक्त तुम्हाला फॉलो करायचं आहे. अँड विदिन 15 days यू विल बी एबल टू क्रॅक युअर फर्स्ट इंटरव्ह्यू विथ गुड सॅलरी हाईक. तशी मेट्स, जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपला चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला ॲडव्हान्स लेवलला जावा लर्निंग करायचं आहे विथ प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, देन जॉईन अस अँड स्टार्ट युअर करियर फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट.